मुलं स्कूलमध्ये जायला लागले ना, तर नवरा-बायको दोघांनी मिळून सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. तर आम्ही दोघांनी ठरवलेलं आहे, की मी अंशला स्कूलमध्ये सोडवायला गेली ना, तर अंशचे पप्पा त्याला घ्यायला जातात. कधी जर त्यांची तब्येत वगैरे बरी नसेल, तर मग मला जावं लागतं किंवा माझी तब्येत नसेल तर बरी तर मग तर अंशचा खाडाच होतो. कारण की त्याला कोण टिफिन वगैरे बनवून देणार ना. अंशच्या पप्पाला काही एवढं जमत नाही. मग लेडीजला सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागतात. पण तेवढाच थोडाफार अंशच्या पप्पाचा पण सपोर्ट आहे, की ते घ्यायला जातात त्याला. मला घ्यायला जायचाच खूप जास्त कंटाळा येतो, कारण की तिकडं ऊन असतं ना दुपारच्या वेळेस खूप जास्त. मग मला नाही जाऊशी वाटत. मग आज पण मी अंशला रेडी वगैरे केलं. आज त्याला मी टोमॅटोची चटणी आणि चपातीच दिली होती डब्याला आणि मग सोडवायला गेले त्याला स्कूलमध्ये आणि आज त्याला आयडेंटिटी कार्ड भेटलं त्याच्या स्कूलचं. आणि तो स्कूलमधून आला की लगेचच होमवर्क करून घेतो त्याचा, जास्त लोड नाही ठेवत. म्हणजे चांगली गोष्ट आहे, त्याला चांगली सवय लागलेली आहे. तर असा होता आजच्या स्कूलचा ब्लॉग. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.